कचरा नको ग बाई, मला कचरा नको ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, मला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, हिला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, हिला स्वच्छता पाहिजे ग बाई. अगं हो 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 हो, एवढी काय गिरणीवाणी फडाफडा 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 फडकायला लागली? अरे बाबा, ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं करू वर्गीकरण, स्वच्छ ठेवू घर परिसर आणि अंगण, मग होईल प्रदूषण मुक्त पर्यावरण. आणि म्हणून तर म्हणते काय, कचरा नको ग बाई, मला कचरा नको ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, मला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, हिला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, हिला स्वच्छता पाहिजे ग बाई. अगं हो हो हो, अचानक तुझ्यात एवढं स्वच्छतेचं भूत घुसलं कस काय? अरे बाबा, काल मी मोबाईलवर एक मराठी चित्रपटाचा टीजर बघितला. टीजर? आणि कोणत्या पिक्चरचा? अवकारिका. अवकारिका म्हणजे काय ग? बघ जरा विचार कर. मंडळी, तुम्ही बी जरा विचार करा. आपल्या आसपास होणारा कचरा उचलणाऱ्या सफाई कामगारांची महती सांगणारा आणि पर्यावरण जनजागृती करणारा मराठी पिक्चर येतोय, तो म्हणजे अवकारिका. अगं सगळं खरंय, पण अवकारिका या शब्दाचा अर्थ काय? अवकारिका हा संस्कृत शब्द आहे. कचरा कुंडीला संस्कृत मध्ये अवकारिका म्हणतात. अरे वा वा वा, आईला मला तरी माहितच नव्हतं. म्हणजे अवकारिका नावाप्रमाणे झक्कास आणि आपल्या हृदयाला भिडणारा विषय दिसतोय. पण बरं का शाहीर, आज तुम्ही चक्क शायरी सोडून भारूड गायलो आणि ते बी झक्कास झालं बघा. अरे बाबा, हे भारूड नव्हतं, हे सर्व सुजाण नागरिकांच्या मनातलं गारूड होतं. चल तुला दाखवतो आपल्या मराठी माणसांचं काय काय चाललंय ते. चला की. राम राम दादू. राम राम सदू. दादू, लय दिवसांनी भेटला राव, पण बरं झालं भेटला. चल, मी पिक्चर बघायला चाललोय, येतोय का? पिक्चर? कुठला पिक्चर? अवकारिका. अवकारिका? साऊथ आहे काय? अरे नाही रे बाबा, मराठीच आहे. ज्या मराठी पिक्चरला सेन्सॉर बोर्डाने यू रेटिंग दिलंय. काय सांगतो? आणि मग लहान थोरांपासून मोठ्यांपर्यंत त्यांच्या भविष्यासाठी पर्यावरणात्मक दृष्ट्या अतिशय चांगला चित्रपट म्हणजे अवकारिका. काय सांगतोस? अरे बाबा, सुनिधी चौहान, कैलाश खेर, ज्ञानेश्वर मेश्राम यासारख्या चांगल्या गायकांनी या चित्रपटासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने गाणी गायली आहेत. क्या बात आहे. अरे तुला सांगतो, सुनिधी चौहान यांच्या आवाजात का रे बाबा हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय. अरे वडिलांचं आणि मुलीचं नातं काय असतं हे सांगणारं गाणं ऐकलं की मन भरून आल्याशिवाय राहत नाही बाबा. तर मंडळी, अवकारिका नावाचा चित्रपट CA अरविंद भोसले 1 ऑगस्ट रोजी घेऊन येत आहेत. यामध्ये सफाई कामगारांच्या व्यथा सांगणारी आणि मनोरंजनातून आपल्याला स्वच्छतेचं महत्व पटवून देणारी आगळी वेगळी कथा पाहायला मिळणार. पण प्रत्येक मराठी माणसानं हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघितला पाहिजे. बरोबर आहे तुमचं. अहो, रेड बर्ड मोशन पिक्चर्स अँड म्युझिकचा सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकणारा अवकारिका चित्रपट येत्या 1 ऑगस्ट रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. अवकारिका फिल्मच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. हे पथनाट्य एक अनोखा प्रकार अरविंद सरांनी आम्हाला करायला लावला की याच्यामध्ये असं होतं की सगळ्या लोककला या निमित्ताने बाहेर निघल्या पाहिजे. तर त्यासाठी हे अवकारिका हे नाव सुद्धा वेगळं होतं. हे नाव त्याच्यातून सगळ्यांना कळणार होतं. आणि पथनाट्य हा विषय असा आहे की कुठल्याही गोष्टीवर आपण पथनाट्य करू शकतो. पथ म्हणजे रस्ता, रस्त्यावर केलेलं नाट्य म्हणजे पथनाट्य. तर आम्ही रस्त्यावर उतरून लोकांना सांगणार आहोत की ही जी फिल्म आहे ही फिल्म खरी आमच्यामुळे चालणारी आहे. कारण की आम्ही ही रस्त्यांवर सगळ्यांना जाऊन सांगतोय. या पथनाट्यामध्ये आमचे सगळे कलाकार, मी अभिजित पवार, विशाल डोंगरे, प्रदीप गरड, आशिष राजे आणि संघर्ष पवार, आम्ही हे सगळ्यांनी मिळून हे पथनाट्य बसवलेलं आहे. आणि ते खूप छान पद्धतीने आमच्याकडनं सरांनाच आम्ही प्रत्येक वेळेस दाखवलं. अरविंद सरांना त्यांनीच आम्हाला काही काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करायला लावल्या आणि हे सुंदर पथनाट्य आम्ही सादर करतोय. पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही हे पथनाट्य सादर करतोय गेली 10 दिवसांपासून. म्हणजे 1 तारखेपर्यंत आम्ही हे पथनाट्य करणार आहोत, संपूर्ण महाराष्ट्रात करणार आहोत.
तुम्हा सगळ्यांना गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद आणि छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आद्यपण दाद्य मिळो हीच नटराजाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. VPL यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.